नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी माधुरी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत कसे करावे, कोणी करावे, त्याची मांडणी कशी करावी, त्याचे नियम अटी काय आहेत आणि उद्यापन म्हणजे सांगता कशी करावी, तर ह्याबद्दल आज मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर 11 गुरुवारचे व्रत कोणीही म्हणजेच महिला, पुरुष, विवाहित, अविवाहित, त्याचप्रमाणे मुलं मुली कोणीही स्वामी समर्थांचे हे 11 गुरुवारचे व्रत करू शकतात. तर आता ह्याचे नियम आणि अटी काय आहेत, तर नियम काय आहेत म्हणजे आपल्याला 11 गुरुवार करायचे आहेत, म्हणजेच आपल्याला 3 महिने तरी मांसाहार टाळायचा आहे, मांसाहार करायचा नाही. तर ह्या 3 महिन्यात ह्या 11 गुरुवारमध्ये आपल्याला मांसाहार आपल्या घरात करायचा नाही. मांसाहार पूर्णतः वर्ज्य आहे. तुम्ही इतर वेळेस कधी खात असाल खाऊ शकता, पण ह्या 3 महिन्यात तरी मांसाहार टाळा. त्यानंतर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, म्हणजे ज्या गुरुवारीच फक्त गुरुवारी आपण जेव्हा व्रत करत असतो तेव्हाच आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तर ह्या साध्या आणि सोप्या अशा नियम आणि अटी आहेत. तर हे गुरुवार महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करू शकता. तर श्रावण महिन्यात किंवा मार्गशीर्ष महिन्यात ह्या अशा पवित्र महिन्यातच हे गुरुवारचे व्रत करतात का, तर नाही. 12 महिन्यातल्या कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारपासून तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करू शकता. असं स्पेसिफिक असं रिझन काहीच नाही की ह्या महिन्यापासूनच करायचे का म्हणून. तर बघा, स्वामी महाराज हे सेवेचे भुकेले आहेत. तुम्ही किती श्रद्धेने आणि किती मनोभावे त्यांची सेवा करता हे स्वामी महाराज पाहत असतात. गुरुवारी उपवास करावा की नाही. जर तुम्ही गुरुवारी उपवास करत असाल तर तुम्ही करू शकता, आणि अथवा उपवास नाही केला तरी चालेल. बघा, एक सायंटिफिक रिझनही आहे की उपवास केल्याने आपल्याला उपवास का करावा, तर आपल्या शरीराला 1 दिवस तरी आराम मिळावा यासाठी आपण उपवास, खरं तर सायंटिफिकली असं रिझन आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, अथवा नाही केला तरी चालेल. तर आता ह्या गुरुवार व्रताची मांडणी कशी करायची, तर आता हे जाणून घेऊ. जेव्हा आपण आदल्या दिवशी केंद्रात जाऊन येतो, नारळ खडी साखर ठेवून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठून लवकर स्नान शुश्रूषूत होऊन आपल्या संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर आपल्या घरातील वातावरण अतिशय प्रसन्न ठेवायचं आहे. आता मांडणी कशी करायची, तर मांडणी करण्याआधी आपल्याला सर्वात आधी स्वामींची प्रतिमा लागणार आहे. बघा, स्वामींची प्रतिमा म्हणजे स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती हवी आहे. कितीही छोटा फोटो असेल किंवा छोटी मूर्ती असेल तरीही चालेल, पण आपल्याला स्वामींच्या समोर बसूनच स्वामी महाराज आपली सेवा पाहणार आहेत, म्हणून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही लागणारच आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ. तर हा ग्रंथ लागणारच आहे, आणि हा ग्रंथ आणि आपण ज्याच्यावर जप करतो ती जपमाळ लागणार आहे. तर ह्या गोष्टी लागणारच आहेत. तर आता मांडणी कशी करायची, तर चौरंगावर आपल्याला पिवळं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. आणि त्याच्या बाजूला म्हणजे स्वामींच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला एक आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर त्याच्या कलशाच्या खाली आपल्याला तांदळाची रास करायची आहे. त्यावर कलशावर आपल्याला 5 हळदी कुंकूच्या रेषा आखून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कलशामध्ये पाणी, सुपारी, एक नाणं आणि फूल, अक्षदा, हळद कुंकू टाकून त्यावर आंब्याची पानं आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वरुण देवता कलशाची मांडणी म्हणजे आपल्याला वरुण देवताची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर स्वामींसमोर आपल्याला एक फळ ठेवायचं आहे. स्वामींसमोर एक थोडंसं स्वामींसमोर पाणी आणि थोडी खडीसाखर ठेवून घ्यायची आहे. स्वामींना हार फुलं व्हायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ही साध्या आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करावा, तर ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर संकल्प करताना आपल्याला स्वामी महाराजांना आपली इच्छा बोलायची आहे. जी काही तुमची कोणतीही इच्छा असेल, लग्न जमत नसेल, खूप कर्जाचा डोंगर झाला असेल, व्यवसायात अडीअडचणी येत असतील, व्यवसाय ठप्प बंद पडला असेल, किंवा नोकरी धंद्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण असेल, कोणतीही इच्छा असेल, ती इच्छा मनात बोलायची आहे. स्वामीसमोर बोलून झाल्यानंतर स्वामी महाराज, हे मी 11 गुरुवारचे व्रत करत आहे, तर कोणत्याही अडीअडचणी न येऊन देता माझ्याकडून हे निर्विघ्नपणे ही सेवा तुम्ही करून घ्या.
तर असं बोलून झाल्यानंतर, हा संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथातले 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच वाचून काढायचे आहेत. बघा, जर तुम्हाला काही आणि सकाळीच तुम्हाला पहाटे जेवढं जमेल पहाटेच तुम्ही प्रयत्न करा. दिवसभरात तुम्ही कधीही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पठण करू शकता. असं काहीच नाही की तुम्ही सकाळीच करा किंवा पहाटेच करा. तुम्ही दिवसभरात कधीही संध्याकाळी 7च्या आत तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पठण करायचं आहे. तर एका बैठकीतच तुम्हाला 1 ते 21 अध्याय तुम्हाला ह्याचं वाचन करायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसले, जर तुम्हाला काही इमर्जन्सी आले असेल किंवा अर्जंट काही काम आलं असेल तरच तुम्ही सकाळी 10 अध्याय आणि संध्याकाळी 11 अध्याय असं तुम्हाला ह्याचं पठण करायचं आहे. पण शक्यतो जास्तीत जास्त तुम्हाला एका बैठकीतच वाचन करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ नामाचं जप करायचं आहे आणि 11 वेळा तारक मंत्र बोलायचं आहे. हे असं 11 गुरुवारी तुम्हाला करायचं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही गोडाधोडाचं दाखवलं तरी चालेल. खीर, जे काही तुम्ही स्वामींना सकाळी तुम्ही जे काही जेवण करणार असाल तर गोडाधोडाचं नैवेद्य स्वामी महाराजांना सकाळ संध्याकाळी नक्की दाखवा. 2-3 गुरुवारमध्ये तुम्हाला ह्याचा अनुभव येतील, म्हणजे इच्छाही पूर्ण होतात. 3-4 गुरुवारमध्येच इच्छा पूर्ण होते आपली. पण असं करू नका की त्या 3 गुरुवार झाल्यानंतर जर आपली इच्छा पूर्ण झाली तर मधूनच तुम्ही हे गुरुवार सोडू नका. ते गुरुवार तुम्ही कंटिन्यू ठेवा. 11 गुरुवार झाल्यानंतर तुम्हाला उद्यापनही करायचं आहे आणि 3-4 गुरुवारमध्ये जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर मध्येच कुठे तुम्ही हे गुरुवार व्रत सोडून देऊ नका. ते तुम्हाला चालू ठेवायचे आहेत. म्हणजे 11 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. तर तुम्ही विचार करा, 11 गुरुवार करणं म्हणजे आपले 11 पारायण होणार आहेत. म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे आपले 11 पारायण होणार आहेत आणि 11 माळी आपण जे जप करतो ते 11 गुरुवारी आपले होणार आहेत. आणि 11 वेळा जे आपण तारक मंत्र बोलतो ते 11 गुरुवारी आपले तारक मंत्र होणार आहेत. तर अशी भरपूर सारी स्वामींची सेवा होणार आहे. आता उद्यापन कसं करावं, तर 11व्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी 11व्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर तुम्ही 9 मुलांना जेवू घालू शकता, 11 मुलांना जेवू घालू शकता, 3, 5, 7 असं तुम्ही लहान मुलांना आपल्याला जेवू घालायचं आहे. आणि तुम्ही एका जोडप्यालाही तुम्ही जेवू घालू शकता. जर तुम्हाला हे काही जमणार नसेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा मठात तुम्ही अन्नदान करू शकता. हेही जमणार नसेल तर तुम्ही गरजू लोकांना आणि गरीब लोकांना अन्नदान करू शकता. तर बघा, अन्नदान करणं हे खूप असं पुण्याचं काम आहे आणि अशा गरीब आणि गरजू लोकांना जर तुम्ही अन्नदान केलं तर त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणजे विचार करा, जर त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला तर तुम्ही किती पुण्यवान असाल. तुम्ही खूप पुण्याचं असं काम कराल. म्हणून जर तुम्हाला या गोष्टी जमणार नसेल तर तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना नक्की अन्नदान करा. अन्नदानासारखं पुण्य खरंच कुठे नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला अन्नदान करायचं आहे. लहान मुलांना जेवू घालू शकता, एक जोडप्याला जेवू घालू शकता किंवा केंद्रात मठात अन्नदान करू शकता किंवा गरीब आणि गरजू लोकांना तुम्ही अन्नदान करू शकता. तर आता ह्याची फलप्राप्ती जाणून घेऊ, म्हणजे ह्याचं फळ आपल्याला काय मिळणार आहे. जे आपण 11 गुरुवार व्रत करतो, ह्या 11 गुरुवार व्रतामुळे आपल्या घरात सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य लाभतं. घरात वादविवाद होत नाही आणि जी कोणतीही तुम्ही इच्छा स्वामींसमोर मागितली आहे ती इच्छा पूर्ण होतेच. माझीच नाही, अशा हजारो स्वामी भक्तांची इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि त्यांना भरपूर सारे अनुभव आले आहेत. आणि ज्यांना ह्याच्या अनुभवांची ज्यांची इच्छा पूर्ण झाली आहे त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करू शकता, ज्यांना अनुभव आले आहेत त्यांनी. आणि जे माझे नवीन स्वामी सेवेकरी आहेत मी त्यांना तर विनंती करेन, नक्कीच तुम्ही हे स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारचे व्रत नक्की करून बघा. कितीही मोठ्या अडचणी, संकट असतील, तुमच्या डोक्यावर कितीही कर्ज असेल किंवा ज्यांचं लग्न जुळत नसेल, म्हणजे ज्यांचे कोणते व्यवसाय ठप्प बंद पडले असतील, तर ह्या व्रतामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा माझा अनुभव आहे, तोच मी तुम्हाला सांगत आहे. नक्की करून बघा. आणि जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनीही या 11 गुरुवारचे व्रत नक्की करा, विनंती करते. आणि तुम्हालाही अनुभव आल्यास मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणकोणते अनुभव आलेत. तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारचे व्रत करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ.